श्री स्वामी चरित्र सारामृत सप्तम अध्यायाचा कथासार। या अध्यायात अक्कलकोटचे राजे मालोजी राजे यांची वेदांत निष्ठा आणि विद्वान विष्णुबुवा ब्रह्मचारी यांना स्वामींचा झालेला अनुभव वर्णिला आहे। मालोजी राजे हे स्वामींचे निष्ठावंत भक्त होते। त्यांना वेदांत ऐकण्याची आवड असल्यामुळे त्यांनी विद्वान शास्त्रज्ञांना राजदरबारात ठेवले होते। त्या काळात मुंबई येथे विष्णुबुवा ब्रह्मचारी वेदांतावर प्रभावी प्रवचने देत असत। त्यांच्या विद्वत्तेची ख्याती सर्वत्र पसरली होती। राजांनी त्यांना अक्कलकोटात बोलावून वेदांत चर्चा सुरू केली। त्यांच्या भाषणांनी सर्वांना समाधान मिळाले आणि त्यांचा सन्मान वाढला। एके दिवशी विष्णुबुवा स्वामींच्या दर्शनास आले। त्यांनी स्वामींना वेदांतातील प्रश्न विचारला। ब्रह्मपद प्राप्त होण्यासाठी काय करावे? स्वामी मात्र हसून मौन राहिले। स्वामींच्या शांत वर्तनामुळे विष्णुबुवांच्या मनात संशय निर्माण झाला। त्यांनी स्वामींना तुच्छ समजले आणि बाहेर जाऊन लोकांनाही तसे सांगितले। त्या रात्री विष्णुबुवांना एक विलक्षण स्वप्न पडले। असंख्य विंचू त्यांच्या अंगावर चढले आणि एकाने दंश केला। भीतीने ते घाबरून जागे झाले। दुसऱ्या दिवशी ते पुन्हा स्वामींकडे आले। त्यांनी मागील प्रश्न विचारला असता स्वामी हसून म्हणाले, स्वप्नात विंचू पाहून एवढे घाबरलात तर ब्रह्मपदाची प्राप्ती कशी करणार? ते सोपे नाही। त्यासाठी दृढ साधना आणि निर्भयता आवश्यक आहे। स्वामींच्या या वचनातून विष्णुबुवांना त्यांच्या अंतर्ज्ञानाची आणि दिव्य सामर्थ्याची जाणीव झाली। त्यांनी तत्काळ स्वामींच्या चरणी शरणागती पत्करली। त्यांच्या अहंकाराचा नाश झाला आणि खरी भक्ती जागृत झाली। या अध्यायाचा मुख्य संदेश असा आहे, बौद्धिक विद्वत्ता पुरेशी नसते। अहंकार दूर करून निभय आणि नम्र भावानेच ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होते। संत अंतर्ज्ञानी असतात आणि योग्य वेळी योग्य बोध देतात।